एक स्नेहलताई शेळके आणि दुसरी स्मिताताई कंशे. बरं काय दोघांमध्ये तुलनात्मक कसं बलाबल आहे ते दोघं कशी एकमेकांच्या समोर उभं राहिली तर कोण पराभूत कोण विजयी होईल? नाही, आज दोन्ही आज पाहिलं तर दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहेत. सकाळी एका ताटात जेवतात का संध्याकाळी दुसरं ताटात जेवायला जातात, सांगायचं काय कोणचं अशी भानगडी. तसं जरी असलं तरी उमेदवार हा तुम्ही उमेदवार ओळखीत असेल, पक्ष कुठला असू द्या, माणूस असेल ना. माणूस आता उमेदवार आम्ही ठरवू ना, त्यांचे काय आश्वासन आहे, काय आहे, कोण काय करीत आहे का त्याच्यावर ठरवणार ते. म्हणजे नौका उमेदवार या दोघांच्या व्यतिरिक्त हो नौका. तसं एखादा तुल्यबळ उमेदवार मिळेल इथं. हा त्यामुळे तुल्यभर जर मिळाला तर बेल्याचं सहकार्य त्याच्याच मागे राहील असं मला वाटतं. बेल्लेला तुम्हाला बेल्लेला स्वतंत्र इथला उमेदवार पाहिजे तुम्हाला असं म्हणणं आहे का? पाहिजेच ना, का नको? आज एवढे 10-12 हजार लोकसंख्या आहे आणि तिथे झेडपीला सदस्य म्हणजे उमेदवार नसावा. एका गावातून दोन हे प्रत्येक माझ्यासोबत काही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. म्हणजे ही रांग तिघांची जर पाहिली ते सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत. यांना फार पूर्वीपासूनचं राजकारण कळतंय. कोण नेता कसा, कुठला पक्ष कसा, कोण जिल्हा परिषद गट, कोण जिल्हा परिषदेचा सदस्य कसा, हे सगळं यांना माहीत आहे. विचारून घ्या, त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की जिल्हा परिषदेची काय सध्याची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवार तुमच्या गावातला कोण उमेदवार आहे सध्या जिल्हा परिषदेला? आमच्या गावातून सध्या कोणी इच्छुक नाही. आमचा बेल्ला राजुरी गट आहे, तर राजुरीतून 2 उमेदवार आहेत इच्छुक. कोण आहे ती? एक स्नेहलताई शेळके आणि दुसरी स्मिताताई कंशे. बरं काय दोघांमध्ये तुलनात्मक कसं बलाबल आहे ते दोघं कशी एकमेकांच्या समोर उभं राहिली तर कोण पराभूत कोण विजयी होईल? नाही, आज पाहिलं तर दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहेत. बरं पुढं काय सांगूच शकत नाही. कनसेंची काय पार्श्वभूमी आहे? कंशे नवीन उमेदवार आहे आणि नौका माणूस आहे, पण कामं चांगली आहेत त्याची आमच्या विभागात. अगोदर ह्याच्या अगोदर ते होते का जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती? याच्या अगोदर त्यांच्या कोणतं पद नव्हतं. अगोदर कोण होतं इथं? अगोदर पांडुरंग पवार होते, पण त्यांचा गट तुटल्यामुळं ते आता तिकडे लिमगाव गटात गेले. आता पहिली स्नेहलताई शेळकेंनी 5 वर्ष जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे. त्यांच्या काळात काम चांगलं आहे. म्हणजे त्या काळामध्ये काय इथं होते का आता उमेदवार इच्छुक आहेत त्या इथं जिल्हा परिषद सदस्य होत्या? 5 वर्ष त्यांनी 5 वर्ष त्यांची कशी कामं होती? चांगली कामं होती त्यांच्या काळात. त्यांनी चांगली कामं केली. कुठले प्रश्न राहिले त्यांच्याकडून करायची सगळी? आता प्रश्न जसं दिवस पुढे येतात तसे प्रश्न वाढतच जाते जनतेचं ना. लगेच 5 वर्षात काय कोणते प्रश्न सॉल्व्ह होते नाही. म्हणजे कामं केली त्यांनी असं म्हणणं आहे? कामं केली. आता त्यांना निवडून देणार आहेत का नवीन एखादा कुठला चेहरा शोधणार आहात तुम्ही? आता जनतेच्या याच्यावर आहे ना. आम्ही असा वैयक्तिक आम्ही काय सांगू शकतो, जनता काय तरी करते. तुमची एखादी इच्छा जी आम्हाला व्यक्त करता येईल तुम्हाला की हो असं ते नाही, तसं नाही आम्ही सांगू शकतो. फक्त कामं चांगली झाली तर इच्छुक आहे असं सांगा. हा, कामं चांगली आहे. तुमच्या आता ह्या बेल्ले गावामध्ये पाण्याचा प्रश्न कसा आहे? रस्ते असतील, शेतरस्ते असतील, बंधारे असतील ज्याची आवश्यकता आहे, कुठं झालेत, व्हायचे राहिलेत? बांधारे जलसंधारणाची कामं बऱ्यापैकी झालेली आहे स्नेहलताईच्या काळात. अजूनही बी केले तर काही कमी नाहीच आहे. आणि पाण्याचं काय आमच्या 2 कॅनॉल आहेत, त्याच्यामुळे पाण्याचं काय बंधन नाही. आम्हाला पाण्याचा काय प्रश्न नाही. मग तुम्हाला पाण्याचा प्रश्न आहे ते पठार भागावर पाणी नाही? पाटर भागाचाच पाण्याचा प्रश्न आहे, तर ते आता चालू होत काम. जलसंधी आहे ना ती कंची योजना काय कोण? हा कोणती योजना? मोदीची योजना काय ती हर घर पाणी जल. हा घर घर जल अमृत जल योजना. ती जल योजना आहे, पण मूळ तिथं पाणीच कुठून आणायचं हा मोठा प्रश्न. म्हणजे पाणी जात नाही तिथं. हा, आता ह्याला कोण नेऊ शकतं तिथं पाणी? त्याला पर्याय काय आहे? कसं? तर शेवटी जिल्हा परिषद जेवढे हक्क येतील ज्याचा पक्ष त्याचा तो येईनच ना. म्हणजे मोठा जो पक्ष असेल ज्याची तो अध्यक्ष विद्या उपाध्यक्ष काय होतील त्यांनाच ते काम करावं लागेल. एकटा जरी आला समजा तो एकटा काय करणार आहे? ज्याची जिल्हा परिषद सत्ता येईल कोणाची जिल्हा परिषद सत्ता येऊ शकते? काही सांगावं तसं सध्या. तुम्हाला कोण आहे उमेदवार इथं? तुम्हाला कोण आहे उमेदवार आता ज्याच्याकडे तुम्ही निवडून जायला तयार आहे? आमच्या मग आता 2 तुळे बळे आता काही लोक ठरवतील ते ठरवतील. तुमचे कोणाला सपोर्ट आहे सांगायचे येत नाही? तसं काही नाही अजून. लोकांकडून जाणून घ्यायचं? नाही सपोर्ट तर काय करीत इथंच सकाळी एका ताटात जेवतात का संध्याकाळी दुसरं ताटात जेवायला जातात, सांगायचं काय कोणचं अशी भानगडी. तसं जरी असलं तरी उमेदवार हा तुम्ही उमेदवार ओळखीत असेल, पक्ष कुठला असू द्या, माणूस असेल ना. माणूस आता उमेदवार आम्ही ठरवू ना. त्यांचे काय आश्वासन आहे, काय आहे, कोण काय करीत आहे का त्याच्यावर ठरवणार ते. म्हणजे माणूस कुठलाही असला तरी एक तुम्हाला ठरवता येईल ना, पक्ष कोणताही असला तरी माणूस कामाचा माणूस असेल त्यालाच बघणार ना शेवटी आम्ही. मागच्या काळामध्ये काय स्नेहल शेळके होत्या, कशी काम आहे त्यांची? काय कामं चांगलीच आहे त्यांची.
येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठला एखादा उमेदवार सांगता येईल निवडून देण्यासाठी? निवडून देण्याचं सध्या तरी नाही अजून. म्हणजे माणूस ठरलेला आहे तोपर्यंत काही सांगायचं नाही. नाही मग हा पक्ष ठरल्यानंतर घडी अजून ठरल्या काहीच नाही ना. कोणचं घडीत कोण घड्याळाकडे जाते, घडीत कोण तुतारीकडे जाते, घडीत कोण इकडे जाते, घडीत कोण धनुष्यबाणाकडे जाते, घडीत कोण मशाल मशालकडे जाते. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत? कोण? तुम्ही आम्ही शिवसेनेचे आहेत. हा. असं का? नाही, ओरी शिवसेना कोणते आम्ही मशालचे आहेत. मशालीचे हा, हा. बर 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 बर. आणि मग कणसे कुठल्या पक्षाचे आहेत? कणश शिवसेना ते हा शिंदे गट, आणि हे शेळके कुठल्या पक्षाचे? पवार गटाचे शरद पवार तुतारी. तुतारी. बर बर आता यांच्यातच आता नक्की युती कोणच्याशी होते हेच काय अजून फायनल राहिलं. बर 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 बर. युती झाल्यावर मग तुम्हाला पक्ष म्हणून ठरवता येईल. हा पक्ष म्हणून ठरवतंय मग काय करायचं. ज्येष्ठ व्यक्ती आहेत, विचारतो, फार शांतपणे बसलेत. काय परिस्थिती आहे तुमच्या काळामध्ये? तुमचं वय पाहिलं तर फार राजकारण तुम्ही पाहिलंय. आत्ता राजकारणाची परिस्थिती काय आहे? आता परिस्थिती अशी आहे की कोणत्याही उमेदवारावर आणि कोणत्याही पक्षावर विश्वास ठेवावा अशी काही परिस्थिती काय नाही. कारण काय? याचं कारण आता हे इथून मागचं राजकारण वरच्या लेवलला जे झाले तर याचा त्रास खालच्या सर्वसामान्य मतदाराला हा नक्कीच होतोय. कारण का माहिती आहे का, तुमच्यावर विश्वास ठेवला आहे आम्ही आणि तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही वेगळंच काहीतरी केलेलं आहे. ते मतदाराच्या मनातही नसतंय, परंतु तुम्ही ते केल्यामुळं आम्हाला ते एक्सेप्ट करावं लागतं. बाकी आम्ही काही मनापासून ते करत नाही. आता आज परिस्थिती अशी आहे का अजून उमेदवार अजून फिक्स नाही आहेत, परंतु उमेदवार जर फिक्स झाले तर त्याच्यातून मग चॉईस करता येतं का बा कोण कामाचा माणूस आहे कोण कामाचा नाही, याच्यावरती तुलना होऊ शकते. पक्ष म्हणून माणूस निवडणार आहात का व्यक्ती नाही, म्हणून? आता इथं परिस्थिती अशी का ग्रामीणमध्ये फार पक्षाचं काही चालत नाही. माणूस लागतो. मला असं म्हणायचं की बुवा ग्रामीणला शक्यतो जो कामाचा माणूस आहे जो काम करेल, उद्या इतरांचं सुखदुःख तक्रारी विकासाबाबत म्हणा कोणत्याही गोष्टीवर त्याचं जर खरं लक्ष असेल अशाच व्यक्तीची निवड होईल असं मला वाटतंय. आणि वरच्या लेवलला जर महानगरपालिकेचं आता 1-4 दिवसापूर्वीचं जर बघितलं तर शक्यतो वर असं दिसून आलंय की सर्वात जास्त प्रमाण हे नवख्या लोकांनी पसंती दिली. आणि नवख्या लोकांना म्हणणे म्हणजे नवख्या लोकांना त्याच्यात शिक्षण पण महत्त्वाचं आलं आहे. शिक्षण आणि सुशिक्षित अशा लोकांनाच वरती निवडून दिले आणि त्याचा इफेक्ट खाली ग्रामीणला हा होऊ शकतो असं मला वाटतंय. कारण याच्यामधून अनुमान काढलं मी हे की नवख्या लोकांना जरा थोडं लोकांनी स्वीकारले. काय होतंय दररोज तेच खायचं असंही पण काहींचं जाणवलंय. आता आपण त्याच्याशी सहमत आहे अशातला भाग नाही, परंतु कालचं जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये हा निष्कर्ष निघालाय. आता त्याच्यामधून लोक ठरवतील आणि परिस्थिती अशी का लोक अजून द्विधा मनस्थितीत आहे, अजून उमेदवारच फिक्स नाही. बेल्ला गटामध्ये लोक नाही म्हणतायत, परंतु अजूनही बाकी आहे दिवस का बेल्यातूनही सुद्धा एखादा फॉर्म ZP जाऊ शकतो. म्हणजे नौका उमेदवार या दोघांच्या व्यतिरिक्त हो नौका तसं एखादा तुल्यबळ उमेदवार मिळेल इथं. हा त्यामुळे तुल्यबळ जर मिळाला तर बेल्याचं सहकार्य त्याच्याच मागे राहील असं मला वाटतं. बेल्लेला तुम्हाला बेल्लेला स्वतंत्र इथला उमेदवार पाहिजे तुम्हाला असं म्हणणं आहे का? पाहिजेच ना, का नको. आज एवढे 10-12 हजार लोकसंख्या आहे आणि तिथे ZP सदस्य म्हणजे उमेदवार नसावा. एका गावातून 2-2 हे प्रत्येक गावाची ही इच्छाच असते, माझ्या गावातून माझा चांगला एखादा उमेदवार उभा राहावा आणि लोक त्याला सपोर्ट करतील ना. नाही म्हणजे मागच्या काळामध्ये ज्या कोणी स्नेहल शेळके होत्या त्यांनी वगैरे काय दुजाभाव केला होता म्हणून तुम्हाला स्वतंत्र उमेदवार पाहिजे असं काही? नाही तुझा भाव केला म्हणजे ते अजून राजकारणातच नाहीत. नाही मागच्या जिल्हा परिषदला होते ना, सांगितलं स्नेहलताई होत्या. स्नेहलताईच ना. स्नेहलताई होत्या. शेळके काय ठीक आहे, आता काही ठिकाणी काही लोकांना कामं झाले ते लोक चांगलंही म्हणणार आहेत, ज्या ठिकाणी नाही झाले ती लोक आज वंचितच आहेत ना. मग त्यांची थोडी नाराजी असू शकते आणि ज्यांच्याकडे झाले ते खुशही असू शकतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे असं काय फार वाईट नजरेने बघतात असातला भाग नाही. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगलाच आहे. आजही तुम्हाला सांगू तर हे 2 जर उमेदवार दिसत आहेत या दोन्ही उमेदवारामध्ये दोन्ही चांगलेच उमेदवार आहेत, याच्याबद्दल वाद नाही. परंतु बेले गटातून जर एखादा उमेदवार ZP जर उभा राहिला तर बेल्याचं निश्चित सहकार्य त्याच्या मागे असेल, ही महत्त्वाची भूमिका आहे. परंतु अजून काय घडायचं आहे, अजून सगळंच बाकी आहे, त्याच्यामुळं फार काय त्याच्यावर मत व्यक्त करता येणार नाही. आणि नाही जरी उभा राहिला तर याच्यामध्ये जो कामाचा माणूस आहे त्याच्या मागं समाज जाईल असं एक माझी धारणा आहे.
दोघांच्या पार्श्वभूमीबद्दल जर सांगायचं झालं तर कणसे कसे आहेत आणि शेळके कसे आहेत, यांचा प्रमुख व्यवसाय असेल किंवा मग जनसंपर्क कसा आहे, ती नेमकी कामाची माणसं कशी आहेत? आता संपर्कामध्ये दोन्ही व्यक्ती संपर्कात आहेत. बरं. आता मला तुलना फक्त एवढीच करायची का स्नेहलताई शेळके ज्या आहेत तर त्या एक जिल्हा परिषद टर्म त्यांनी उपभोगलेला आहे आणि ते त्यांचा कामाचा सपाटा त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्या पद्धतीने केलेलाच आहे, आपण त्याला नाकारणार नाही. परंतु दुसरा उमेदवार जो आहे स्नेहलताई आपलं स्मिताताई कणसे, तर यांचं पहिलं काय राजकारणाचं वलय नाही आहे यांच्याकडे. परंतु काही ठिकाणी असं आम्हाला दिसलंय, आम्हाला म्हणजे स्वतःला आम्हाला अनुभवला आला असं नाही, परंतु आम्ही या पूर्वपट्ट्यात वगैरे थोडा अभ्यास केला का ज्या व्यक्तीकडे काही पदच नाही आणि आता असंही नाही का या इलेक्शन पिरियडमध्ये साधारण 1 वर्षाचा 2 वर्षाचा कालावधी असेल मला वाटतं त्या पठार भागावर त्यांनी ते टँकरने पाणी दिलं त्यावेळेस ते मला खरंच आश्चर्य वाटलं का ह्या व्यक्तीला उभं राहायचं आहे का काय, ह्या व्यक्तीला उभं राहायचं आहे काय. परंतु त्यावेळेस तसे काय राजकारणाचं नव्हतंच काही, परंतु त्या काळात त्या व्यक्तीकडून ते घडलं गेलं आणि कितीतरी हजारामध्ये ते टँकर मला म्हणजे अंदाज आहे का ते त्यावेळेस त्यांनी ते वापरलेले आहे समाजाला. त्यावेळेस त्या पाण्याच्या अडचणीतून कमीत कमी काही प्रमाणात दिलासा दिला होता. तर ठीक आहे, हरकत नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं, त्यांच्या डोक्यामध्ये राजकारण होतं नव्हतं हो हे काय आपल्याला माहीत नाही, परंतु ते काही पदावर नसताना ही कामं आम्हाला थोडी निदर्शनास आलेली आहेत आणि ठीक आहे नवीन उमेदवार म्हणून जसं वरचं राजकारण आपण म्हणलो त्या पद्धतीने झालं तर ते सांगता येत नाही, परंतु शेवटी समाज आहे, मतदार आहे, मतदार राजा हा मतदार राजाच आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्हींच्या तुलना करून ठरवतील मतदार. नाही ते बरं का हो. जी हां. हे शेळके मॅडमने ना तिकडं ते बंधारे बरेच केले पठार पाण्यासाठी त्याच्यामुळे आहे ना त्यांचं ते बरंचसं तिकडं वलय आहे. हा वलय, कारण कसं शेवटी ते शाश्वत झालं ना तुमचे बंधारे. म्हणजे कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटू शकतो ते. हा आता शेवटी पाऊस हवा अवलंबून आहे ना ते भरायचं कानात. तो एक प्रश्न त्यांनी बराच मोठा सोडवलेला त्या काळात. त्यांच्या काळामध्ये प्रमुख कामं केली. काय काय चाललंय बाबा? काय चाललंय आता आम्हाला बोलता येत नाही. या ना इकडे व्यावसायिक. चला तर इथं मी तुम्हाला सुरुवातीत माझी काय यांची ओळख वगैरे काहीच नाही, एक राहिले. काय परिस्थिती आहे मतदारसंघाची? जिल्हा परिषद आपलं डोकं लागत जिल्हा परिषदला डोकं लागत नाही. मी 3 माणसं इथं बसवलेली पाहिली आणि अचानक येऊन ह्यांचं बोलणं केलं. माझी काही ओळख वगैरे नाही. मी त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखलं होतं की बुवा ही माणसं जरी गप्प बसलेली असली तरी जवळपास सगळ्या पठार भागाची सगळ्या गटाची माहिती त्यांच्याकडे असू शकते, म्हणून थेट यांच्याकडे आल्यानंतर सखोल माहिती मिळाली. कुठल्या उमेदवाराच्या विरोधात नाही, कुठल्या उमेदवाराच्या समर्थनात नाही, ज्यांनी कामं जी केली ती स्पष्ट सांगितली, जी राहिली ती करून घ्यायची असं सांगितलं. कुठला माणूस कुठल्या पक्षात जातो, कधी जातो, रात्री जातो का सकाळी जातो, कोणाला काही खबर नसते असं यांनी स्पष्ट सांगितलं. आणि आता जी राजकारणाची तशी परिस्थिती होऊन बसलेली आहे त्यामुळे आत्ताचा मतदारसुद्धा फार संभ्रमामध्ये. नेमकी परिस्थिती काय आहे की उमेदवार कुठल्या पक्षात आहे हे अगोदर बघावं लागतं, सकाळी आल्यानंतर तो कुठल्या पक्षात आहे हे पुन्हा विचारण करून बघावं लागतं आणि म्हणून उमेदवार कुठं जातात, कुठलं लेबल त्याच्याकडे असते याची अपेक्षा लोकांना आहे. आता हे 2 उमेदवार जे आहेत ते सांगितलेले पहिले स्नेहल जे काही शेळके होत्या त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या 12 ते 17पर्यंत आणि त्याच्यानंतर जे आहे ते मग प्रशासक लागला. त्यांच्या काळामध्ये त्यांनी कामं चांगली केलीत असं सुद्धा याचं सांगितलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये नेमका कुठला उमेदवार असेल हा लोकांच्या पसंतीस उतरेल. चिन्ह, उमेदवार, पक्ष, लेबल हे सगळं निश्चित झाल्यानंतर लोकांची जी काही भावना येणाऱ्या काळामध्ये समजेल. आपण सुद्धा तेव्हा येऊ आणि लोकांकडून नेमकी त्यांची भूमिका काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.